5 वर्षांमध्ये 2 कोटी घरं बांधणार असल्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे। नवीन संधी निर्माण करण्याकडेच खरतर सरकारचं लक्ष असल्याचं सुद्धा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यावेळी अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। आयुष्मान भारत योजना ही सर्व अंगणवाडी आणि आशा सेविकांना लागू करण्यात येणार आहे। 1 कोटी घरांमध्ये सौर ऊर्जा योजनेतून 300 युनिट पर्यंत वीज ही मोफत पुरवली जाणार असल्याचं सुद्धा यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे। तर आपण रेल्वेच्या सुविधांबद्दल बोलायचं झालं तर देशामध्ये 40,000 रेल्वे कोच हे वंदे भारत गाड्यांच्या दर्जाचे होतील अशी घोषणा महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। तर 3 रेल्वे कॉरिडॉर सुद्धा उभारले जाणार आहेत। पायाभूत सुविधांसाठी 11,11,000 कोटींची तरतूद सुद्धा केली जाणार आहे आणि पर्यटनाला प्राधान्य देशामध्ये दिलं जाणार असून लक्षद्वीपवर भर दिला जाणार असल्याचं सुद्धा यावेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी नमूद केलेलं आहे। तर आताच आपण पाहिलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेल्या आणि महत्त्वाच्या घोषणांचा पाऊस इथे झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचं ध्येय असेल। 80 कोटी लोकांना मोफत रेशनचं वाटप केलं जाईल। स्वयंरोजगारासाठी 34 लाख कोटींचं कर्ज सुद्धा यावेळी इथे नमूद करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 मध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत। 10 वर्षात महिलांच्या विकासावरती सरकारचा हा भर राहिलेला आहे आणि 1 कोटीहून अधिक तरुणांना प्रशिक्षण सुद्धा मिळेल। महिलांची उद्योजकता ही 28% वाढलेली असल्याचंही नमूद करण्यात आलेलं आहे। पीएम आवास योजनेतून 70% महिलांनाही घर मिळणार। महिला आरक्षणासाठी सरकारचा महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा झालेला आहे आणि 12 कोटी शेतकऱ्यांना सरकारकडून कर्ज सुद्धा देण्यात येईल। एक नेशन एक टॅक्स आणि एक मार्केट योजना ही राबवली जाईल। 3 लाख कोटींचा व्यापार कृषी क्षेत्रातून होईल। 390 कृषी विद्यापीठ ही सुरू होतील। तर 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम कृषी विमा योजनेचाही लाभ मिळणार आहे। मुद्रा योजनेतून 22,000 कोटींचं वाटपही होणार आहे। अनेक महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी करण्यात आलेल्या आहेत। कर प्रणालीमध्ये कुठलाही बदल नाहीये। सगळ्यात महत्त्वाचा ठळक मुद्दा या बजेटमधून खरं समोर आलेला आहे। वंदे भारत ट्रेन्समध्ये वाढ करणार असल्याचं सुद्धा यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। 3 प्रमुख आर्थिक रेल्वे कॉरिडॉर बनवणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। प्रवाशांसाठी आणखीन सोयी सुविधा सुद्धा वाढवण्यात येणार आहेत। रेल्वेबद्दल कोणते महत्त्वाचे निर्णय झाले हे आपण पाहतोय। तर प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही, अत्यंत महत्त्वाची ही घोषणा करण्यात आली आहे। प्राप्तिकर गेल्या वर्षीप्रमाणेच राहणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल नसल्यामुळे खरं तर सगळ्यांकडूनच दिलासा व्यक्त केला जातोय। कॉर्पोरेट कर हा 30% 22% आलेला आहे। तर 7 लाखांच्या उत्पन्नापर्यंत करामध्ये सूट देण्यात आलेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये करदात्यांची संख्या वाढली असल्याचं सुद्धा अर्थमंत्र्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। हरित ऊर्जेवर अंतरिम अर्थसंकल्पात भर सुद्धा यावेळी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वित्तीय तूट ही 4.5% आणण्याचं लक्ष्य असण्याचे म्हटलेलं आहे। प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया ही अधिक सुलभ केली जाईल आणि लोकसंख्या वाढ नियंत्रण समिती ही स्थापन केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। आपण सध्या पाहतोय की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या अर्थसंकल्पातले महत्त्वाचे मुद्दे साम टीव्हीवर पाहताय की प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल। 1 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळणार आहे। आणखीन 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय आहे। महिलांसाठी अर्थसंकल्पात काय काय महत्त्वाच्या घोषणा आपण पाहतोय। 9 ते 14 वर्षांच्या मुलींसाठी मोफत लसीकरण सुद्धा केलं जाईल। पीएम आवास योजनेमध्ये 70% घरं ही महिलांना दिली जातील। महिलांसाठी महत्त्वाच्या या घोषणा आहेत। महिला सशक्तीकरणावर सुद्धा सरकारचा भर असेल। तर महिलांसाठी अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाच्या या घोषणा केलेल्या साम टीव्हीवरती आपण अर्थसंकल्पाविषयी विस्तृत विश्लेषण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत। प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही, महत्त्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे आणि त्या अनुषंगाने या महत्त्वाच्या घोषणा मानल्या जात आहेत। कर प्रणालीत कुठलाही बदल नाही। बजेटमधील ठळक मुद्दे आपण पाहतोय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा 7 लाखांच्या उत्पन्नात करात सूट असेल तर तुर्तास 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाहीये। त्यामुळे अत्यंत दिलासादायक अशी टॅक्स पेअर्ससाठी महत्त्वाची बातमी मानली जाते।
बजेटचं अचूक विश्लेषण आपण साम टीव्हीवर पाहणार आहात। बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। कॉर्पोरेट कर 30% वरून 22% आलेला आहे। आणि प्राप्तिकरच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल नसल्यामुळे सगळीकडेच टॅक्स पेयर्सकडून दिलासा व्यक्त केला जातोय। आयुष्मान भारत योजना ही सर्व अंगणवाडी आणि आशा सेविकांना लागू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली आहे। पुढील 5 वर्षांमध्ये 2 कोटी घरं सुद्धा बांधण्यात येणार आहेत आणि नवीन संधी निर्माण करण्यावर सरकारचं लक्ष असेल। पुढील 5 वर्ष ही विकासाची असतील। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये हा अर्थसंकल्प याचं वाचन केलेलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखीन 2 कोटी घरं बांधली जाणार आहेत। जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान या मार्गावरती मोदी सरकार प्रयत्नशील असेल। तर रेल्वे संदर्भातही अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। 3 रेल्वे कॉरिडॉर उभारले जातील। देशातील 40,000 रेल्वे कोच हे वंदे भारत गाड्यांच्या दर्जाचे होतील। कर प्रणालीत कुठलाही बदल नाही। बजेटमधली महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। तुर्तास 7 लाखांपर्यंत उत्पन्नावरती कुठलाही कर नसेल। तर तिसरी महत्त्वाची घोषणा कॉर्पोरेट कर 30% वरून 22% आलेला आहे। कृषी क्षेत्रासाठी मोठे निर्णय कुठले आहेत? एपीएमसीचा कोट्यावधी लोकांना फायदा होणार आहे। 3 लाख कोटींचा व्यापार कृषी क्षेत्रातून होईल। तर 390 कृषी विद्यापीठं ही सुरू केली जातील। 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम कृषी विमा योजनेचा लाभ मिळेल। 80 कोटी जनतेला मोफत रेशन दिलं जाईल। 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळेल। मुद्रा योजनेतून 22,000 कोटींचं वाटप होईल। कृषी क्षेत्रातले हे मोठे निर्णय आपण पाहतोय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाचे काही निर्णय आहेत या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशासमोर मांडलेले आहेत। कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेत। महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। प्राप्ती कर गेल्या वर्षाप्रमाणेच राहणार। सगळ्यात मोठा निर्णय खरं तर अर्थमंत्र्यांनी घेतलेला आहे। यानंतर या संपूर्ण अर्थसंकल्पाबाबत विश्लेषण करण्यासाठी आपण जाऊयात माझेच प्रतिनिधी असणारे गिरीश निकम यांच्याकडे। गिरीश सर,